महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चोपड्यात 13 किलो गांजासह 2,44,000चा मुद्देमाल जप्त। एलसीबी व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई। एलसीबीच्या कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपड्याकडून धरणगावकडे गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे। यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना सांगितल्यावर एलसीबी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे ज्युपिटर स्कूटीवर प्लास्टिक पिशवीमधून गांजा वाहतूक करताना इसम आढळून आला। सदर त्यामध्ये गांजा 13 किलो व ज्युपिटर स्कूटी असे 2,44,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी जळगाव। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी आणि त्यांचा स्टाफ यांना एक इसम आपला चोपडा बाजूकडून निमगावान या रस्त्याने गांजाची वाहतूक करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती। ती माहिती मिळताच त्यांनी ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली। कावेरी मॅडम आणि एलसीबीचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅप लावला आणि निमगव्हाण गावाच्या जवळ साधारण रात्री 11:15 वाजता एक इसम ज्युपिटर मोटारसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला। जशी माहिती मिळाली होती त्यावर त्याला थांबवलं, त्याची झडती घेतली। त्या गाडीच्या डिकीमध्ये साधारण आम्हाला 13.5 किलो गांजा, 1,34,000 रुपये गांजाची किंमत आहे। ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल 2,44,000चा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे। त्याला अटक केलेली आहे। त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांजा कुठून आणला, कोणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करत आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि